नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण शेतीचा पीक विमा काढतो आणि पीक विमा काढल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस नुकसान होतं, अतिवृष्टी येते, जास्तीचा पाऊस पडतो, ढगफुटी होते किंवा पिकावर रोग पडतो, अशा वेळेस आपण शेतीची जो पीक विमा काढलेला आहे त्या पीक विम्याची तक्रार दाखल करतो। आता कोणी पीक विम्याची तक्रार ही ॲपच्या माध्यमातून करतं, कोणी फोन लावून करतं त्या पीक विमा कंपनीला, आणि त्या पीक विमा कंपनीला आपण तक्रार केल्याच्या नंतर पीक विमा कंपनीचा कर्मचारी म्हणजे तो सर्वेअर येत असतो। आता सर्वेअर शेतात आल्याच्या नंतर आपल्याकडून काही चुका होतात। आता त्या कोणत्या चुका होतात तर आपल्याला वाटतं आपलं नुकसान जास्त झालं आणि आपल्याला पीक विमा कमी मिळाला, आणि काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही किंवा कमी झालं आणि त्यांना पीक विमा जास्त कसा आला। तर अशा वेळेस नेमकी भानगड काय होती ती भानगड आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पीक नुकसान आपलं होतं, नुकसान भरपाई कमी येते। मग अशा वेळेस नेमकी भानगड काय होती, पीक विमा कमी काय येतो, याची मुख्य कारणं आपण आज बघणार आहोत। आता त्यामध्ये होतंय काय मित्रांनो की तो पीक विमा कर्मचारी ज्यावेळेस आपण पीक फोन लावल्याच्या नंतर आपल्या शेतात येतो, तो आपल्याला फोन लावतो आणि मला तुमचा सर्वे करायचा असं विचारतो। त्यावेळेस आल्याच्या नंतर आपण तो काय सर्वे करायला याच्याकडे लक्षच देत नाही, आपण फक्त जवळ उभा राहतो, आपलं नुकसान झालेलं दाखवतो, पण तो त्यामध्ये नुकसान किती नोंदवतोय याची आपण माहितीच घेत नाहीत किंवा बघत नाहीत। मग त्यासाठी आपण काय काळजी करायची हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण प्रत्येक व्हिडिओ हा शेतकऱ्यांसाठी आणत असतो। शासनाच्या विविध योजना, शासनाचे नवनवीन GR अशी माहिती आपण आणण्याचा प्रयत्न करत असतो। मग त्यामध्ये आता सर्वेअर समजा शेतामध्ये आला, मग आपल्याला काय काळजी घ्यायची आहे मित्रांनो। आता बरेच शेतकऱ्यांचं शेत हे नदीच्या काठावर असतं। समजा ही जमीन आहे आपली, ही जमीन आहे आणि ही नदी अशी वाहत आहे। काय होतं मग अशा वेळेस आपलं हे शेतात इकडं असं पाणी जातं। आता शेतात पाणी गेल्याच्या नंतर तो सर्वेअर होतो, आपलं इथं हे नुकसान झालेलं आहे, या भागात असं नुकसान झालेलं आहे। आता गृहीत धरा समजा की ही जमीन 1 एकर आहे। ही किती जमीन आहे? 1 एकर। 1 एकर जमीन आहे आणि 1 एकर मध्ये आपल्याला समजा हे नुकसान झालेलं दाखवायचंय। आता त्यावेळेस सर्वेअर काय करतो, आपण ते तर नुकसानीचे हे ज्यावेळेस क्लेम करतो ऍपच्या माध्यमातून, त्यावेळेस आपण नुकसानीचा फोटो काढलेला असतो किंवा व्हिडिओ काढलेला असतो आणि त्या ऍपमध्ये टाकलेला असतो। मग तो कंपनीचा सर्वेअर आल्याच्या नंतर पाहणी करतो, पाहणी केल्याच्या नंतर समजा हे 1 एकर क्षेत्र आहे आणि जवळपास आपलं अर्धा एकर हे समजा नुकसान झालेलं आहे। आता नुकसान झालेलं आहे अर्धा एकर, मग त्यावेळेस आपलं आता नुकसान किती टक्के काय झालं हे आपल्या सरासरी लक्षात येतं। अर्धा एकर म्हणजे 20 गुंठ्यामध्ये जे नुकसान झाले, आपण उदाहरणादाखल 20 गुंठे घेतलं। एखाद्या वेळेस ही जमीन कोणाची 4 एकर असू शकते, कोणाची 5 एकर असू शकते किंवा 10 एकर असू शकते, किंवा एखाद्या वेळेस असं होतं की वड्याचं पाणी इकडे निघतं पूर्ण शेतात। मग आता पूर्ण शेतात नुकसान झाल्याच्या नंतर तो त्या जे फॉर्म भरतोय त्या फॉर्म मध्ये त्यानं किती टक्के नुकसान टाकलंय हे आपलं पाहणं काम आहे। आता महत्वाचं नुकसान किती झालंय म्हणजे किती जमिनीचं झालंय, किती पिकाचं झालंय आणि त्यानं त्या जमिनीपैकी किती टक्के नोंदवलंय हे आपण पाहणं गरजेचं आहे। मग आपण उदाहरणादाखल ही 1 एकर जमीन घेतली आणि हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो। पीक विमा कमी येण्याचं कारण हे महत्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक लक्ष द्यायचं। आणि आता आपण ज्या तक्रारी जे यावर्षी आता पोळ्याच्या वेळेस खांडमळणीच्या दिवशी नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यात आणि पीक विमा कंपनीचे कर्मचारी हे शेतात येऊन आता सर्वे करणार आहेत, त्यावेळेस ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत। मग काय करायचंय, समजा 1 एकर आहे, 1 एकर मध्ये आपलं समजा हे 20 गुंठे नुकसान झाले। मग 20 गुंठे नुकसान झाले तर तो 20 गुंठेच नुकसान झाले हे नोंदवतोय का हे बघणं आपलं काम आहे। आता समजा एखाद्या वेळेस एखाद्याची जास्त जमीन असेल त्याचं जास्त नुकसान झालं, पण आपण एक उदाहरणादाखल 20 गुंठे, मग 20 गुंठे नुकसान झाल्याच्या नंतर त्यानं 20 गुंठे नोंदवलंय का की यांचं नुकसान हे 20 गुंठे झालंय आणि त्या 20 गुंठ्यात किती टक्के नुकसान झालंय हे नोंदवतो का हे पाहणं आपलं काम आहे मित्रांनो। त्यामुळे हे जर आपण नाही पाहिलं, समजा त्यानं 10 गुंठेत नोंदवलंय आणि त्याच्यात
20% नुकसान दाखवले समजा, तर तुम्हाला 20%चीच नुकसान भरपाई त्या पीक विम्या संदर्भात मिळणार. आणि जर तुमचं नुकसान 80% झालेलं आहे, त्यानं 20% नोंदवलंय तर 20% मिळणार. मग आपल्याला वाटतं आपलं तर नुकसान अर्धा एकरचं झालंय, मग नुकसान भरपाई आपल्याला कमी का मिळाली? तर त्याच्यातला हा मूळ मुद्दा आहे की त्यानं नुकसान किती टक्के नोंदवलंय आणि किती क्षेत्राचं नोंदवलंय हे आपण पाहणं गरजेचं आहे. मग आपण काय करायचंय हे बघायचं पूर्ण, किंवा त्यानं इतकं 20 गुंठे नोंदवलंय, मग 20 गुंठ्यामध्ये आपलं हे 100% नुकसान झालेलं आहे. आता एखाद्या वेळेस थोडंफार कमी जास्त असतं तिथं, तर समजा 10-20 गुंठे कमी 10-20% कमी जास्त, मग त्यानं 80% नुकसान नोंदवलंय का हे आपलं पाहणं काम आहे. 80% आणि पुन्हा समजा जमीन किती आहे तर 20 गुंठे, 20 गुंठे जमिनीचं नोंदवलंय का हे पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे काय करायचंय आपण, हे नुकसान भरपाईची ज्यावेळेस पाहणी करते त्यावेळेस आपण ही नुकसान भरपाई एवढी झाली त्यानं तितकी नोंदवली का हे सुद्धा बघायचंय. आणि बघितल्याच्या नंतर तो जर ऍप मध्ये नोंदवत असेल तर त्याला त्या ऍप मधले स्क्रीनशॉट मला दे म्हणायचं. आपल्या व्हॉट्सअपवर ते स्क्रीनशॉट घ्यायचे. आणि तो जर नुकसान भरपाई फॉर्मवर नोंदवत असेल तर आपण त्या फॉर्मवर ज्यावेळेस सही करतो, तो सही केलेला फॉर्म हा कृषी सहाय्यकाकडे जातो, कृषी अधिकाऱ्याकडे जातो आणि त्यावेळेस आपल्याला नुकसान भरपाई मिळते. पण त्यानं त्यावर नोंदवली का हे सुद्धा आपलं पाहणं काम आहे. आणि त्या ज्यावेळेस आपण त्यावर सही करू त्यावेळेस त्या कागदपत्राचा आपण फोटो काढायचा आणि त्यानं जर मोबाईलच्या माध्यमातून हा सर्वे केला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट मला दे म्हणायचं. आणि त्याने किती नुकसान भरपाई नोंदवली हे पाहणं महत्वाचं आहे. आपण हे पाहत नाही, तो येतो सर्वे करतो आणि सर्वे करून निघून जातो. आणि अशा वेळेस आपल्याला वाटतं की आपल्याला आता नुकसान भरपाई मिळणार, पण नुकसान भरपाई मिळते कमी, नुकसान असतं जास्त. आणि त्यामध्ये पुन्हा काय होत आहे मित्रांनो, की हे जे सर्वेअर आहेत हे शेतकऱ्याकडून पैशाची मागणी करत आहेत. सिंदखेड राजा तालुक्यात म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात अशा जे पैसे मागणारे आहेत यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले, त्याच्या बातम्या लोकमत मध्ये आल्या, सकाळमध्ये पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत. आणि तशी नुकसान भरपाई ही ते किती नोंदवतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि अशा ज्या पैसे मागणारे कर्मचारी आहेत सर्वेअर यांना पैसे द्यायचे नाही मित्रांनो. त्यांच्याकडून अशा पद्धतीने सर्वे करून घ्यायचा. 100% आपलं नुकसान झालंय तर त्याला नोंदवायलाच लावायचं आणि नोंदविल्याच्या नंतर त्याचा आपण स्क्रीनशॉट घ्यायचा. कागदावर फॉर्म भरलेला असेल तर त्याचा फोटो काढून घ्यायचा. तशा वेळेसच आपल्याला ती पीक विम्याची नुकसान भरपाई मिळते. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की बाबा एखाद्या शेतकऱ्याचं नुकसानच नाही झालं, त्याला पीक विमा जास्त आला, आपल्याला कमी आला. मग आपल्याला कमी का आला आणि त्याला जास्त का आला तर त्याचे कारण हे आहेत. त्यामुळे सर्वेअर आल्याच्या नंतर ही काळजी प्रत्येक शेतकऱ्याने घ्यायची. कारण आपण पीक विमा भरलेला आहे कशासाठी, आपलं नुकसान झालंय म्हणून. आणि जर अशा वेळेस आपलं जर तो समजा अर्धा एकर क्षेत्रामध्ये नुकसान भरपाई जर 20% दाखवली, 20%च नुकसान भरपाई दाखवली तर आपल्याला 20%च पीक विमा मिळेल. कारण आपलं क्षेत्र हे 20%च नुकसान झालेले असं त्यामध्ये दाखवलं जाईल. त्यामुळे ही काळजी प्रत्येक शेतकऱ्याने घ्यायची, त्यावेळेसच आपल्याला पीक विमा मिळतो. हे महत्वाचं आहे. आणि आता सध्या सर्वे चालू आहेत, त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाठवा. तुमचे नातलग असतील, पाहुणे असतील, प्रत्येकापर्यंत गेला पाहिजे. कारण तुमचा फायदा झाला तर आपल्या पाहुण्याचाही व्हावा एवढी काळजी घ्या. मग कोणीही असो शेतकरी, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा एवढीच विनंती करतो. आणि ही काळजी घ्या ती पण विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि महत्वाचं की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही सबस्क्राईब केलं, लाईक केलं तर असे व्हिडिओ बनवायला मलाही इंटरेस्ट येतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.